नमस्कार. सर्वांचे सहर्ष स्वागत. इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1 पाठ 13वा अन्न टिकवण्याच्या पद्धती. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाठ 13वा अन्न टिकवण्याच्या पद्धती या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. ओके, तर यापूर्वील सर्व पाठांचा स्वाध्याय या चॅनलवर उपलब्ध आहे, ते तुम्ही पाहू शकता. आता स्वाध्यायाला आपण सुरुवात करूया. त्यातील पहिले 2 प्रश्न जे आहेत ते तुम्हाला स्वतःच्या मनाने कल्पनांनी सोडवायचे आहेत. तर यांची उत्तरं मी तोंडी सांगत आहे, लक्षपूर्वक ऐका आणि लिहून घ्या. काय करावे बरे? अ प्रश्न आहे, पापड सादळले आहेत. तर पहा, पापड सादळले आहेत म्हणजे सादळले म्हणजेच पापड मऊ पडलेले आहेत. दमट हवामानामुळे पापड मऊ पडले असतील तर काय करायचं आहे? तर पहा, पापड जर सादळले असतील तर ते पापड तुम्हाला उन्हात वाळवावे लागतील. म्हणून पहिला मुद्दा तुम्ही लिहू शकता, उन्हात वाळवावे. मग उन्हात वाळल्यानंतर ते पापड तुम्हाला हवाबंद डब्यात ठेवायचे आहेत. म्हणून दुसरा मुद्दा तुम्ही लिहू शकता, वाळलेले पापड हवाबंद डब्यात ठेवणे. हवाबंद डब्यात ठेवणे. ओके, तर पहा, पापड सादळले आहेत याचं उत्तर आहे उन्हात वाळवावे आणि दुसरा मुद्दा आहे हवाबंद डब्यात ठेवावेत. आता प्रश्न क्रमांक 1 मधील हा प्रश्न पहा, आंबा, कैरी, आवळा, पेरू अशी फळे, तर मटार, मेथी, कांदा, टोमॅटो अशा भाज्या ठराविक काळात भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. ते वर्षभर वापरायचे आहेत. तर काय करणार? तर पहा, आंबा, कैरी, आवळा, पेरू यापासून तुम्ही मुरंबा तयार करू शकता. त्याचप्रमाणे त्यांची लोणची घालू शकता. वेगवेगळ्या प्रकारची लोणची तुम्हाला घालता येतील. त्याच पद्धतीने सरबते तयार करून ठेवू शकता. सरबते तयार करणे. त्याच पद्धतीने पापडसुद्धा तुम्ही तयार करू शकता. मेथी घालून पापड करू शकता किंवा टोमॅटो वापरून वगैरे तुम्ही सॉस तयार करू शकता. सॉस, पेरूची जेली, जॅम अशा पद्धतीचे पदार्थ तुम्ही तयार करून वर्षभरासाठी टिकवून ठेवू शकता. तर याचं उत्तर येईल मुरंबा, लोणची, सरबते, पापड, सॉस, जेली, जॅम अशा पद्धतीचे वर्षभर टिकणारे पदार्थ तयार करता येतील. ओके, प्रश्न क्रमांक 2 आहे, जरा डोके चालवा. शेवया अनेक दिवस चांगल्या राहतात, परंतु शेवयांची खीर खराब होते. तर बालमित्रांनो, शेवया अनेक दिवस चांगल्या राहतात कारण शेवया ह्या उन्हात वाळवलेल्या असतात. पहिला मुद्दा, शेवया उन्हात वाळवलेल्या असतात म्हणून त्या बऱ्याच दिवस छान राहतात. मग शेवयाची खीर का खराब होते? तर त्याचं उत्तर आहे, शेवयाच्या खीरीत पाणी व दुधाचे प्रमाण असते. पाणी व दूध असते म्हणून ते खराब होते. तर ज्यामध्ये पाण्याचं प्रमाण असतं ते पदार्थ जास्त काळ टिकू शकत नाहीत. ओके, हे त्याचं उत्तर राहील. आता प्रश्न क्रमांक 3 आपण पाहूयात. प्रश्न क्रमांक 3, चूक की बरोबर ते सांगा, चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा. त्यातील अ आहे, पदार्थ उकळतो तेव्हा त्यातील सूक्ष्मजीवांचा नाश होतो. हे वाक्य बरोबर आहे म्हणून तिथं बरोबर असं तुम्ही लिहू शकता. बरोबर असं लिहा. ओके, सूक्ष्मजीव अन्नात वाढू लागले की आपले अन्न खराब होत नाही. हे वाक्य चुकीचे आहे, तिथं चूक म्हणून लिहा. मग दुरुस्त करून लिहा असं म्हटलेलं आहे, म्हणून काय करायचं, सूक्ष्मजीव अन्नात वाढू लागले की आपले अन्न हे होत नाही लिहायचं, खराब होते असं लिहायला हवं. आपले अन्न खराब होते.
ओके. ई. उन्हाळ्यात वाळवून ठेवलेले पदार्थ वर्षभर वापरता येत नाहीत. चूक. उन्हाळ्यात वाळवून ठेवलेले पदार्थ वर्षभर वापरता येतात. इथं क्रियापद फक्त बदलायचं आहे तुम्हाला आणि वाक्य पुन्हा लिहायचं आहे. उन्हाळ्यात वाळवून ठेवलेले पदार्थ वर्षभर वापरता येतात. ई प्रश्न. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे अन्नाला ऊब मिळते. हे वाक्य चूक आहे. ऊब नाही तर थंडपणा मिळत असतो. म्हणून उत्तर येईल फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे अन्न पदार्थाला थंडपणा मिळतो. आपण आणखी एकदा लिहूया ते. थंडपणा मिळतो. काय मिळतो? थंडपणा. तर वाक्य कसं लिहाल तुम्ही? फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे अन्नाला थंडपणा मिळतो. ओके. व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका म्हणजे तुम्हाला उत्तर लक्षात येईल. चला पुढे. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. अन्न कोणकोणत्या पद्धतीने टिकवले जाते? प्रश्न क्रमांक 4 मध्ये अ प्रश्न आहे. अन्न कोणकोणत्या पद्धतीने टिकवले जाते? त्याचं उत्तर इथंच आहे बघा तुम्हाला वरच्याच बाजूला. वाळविणे, थंड करणे, उकळणे, हवाबंद डब्यात ठेवणे, परिरक्षके वापरणे या अन्न टिकवण्याच्या विविध पद्धती. 4 मधील अचं उत्तर म्हणून 4 अ लिहा तिथं. ओके. आता प्रश्न क्रमांक आ पाहूया. खराब झालेले अन्न आपण खाण्याचे का टाळतो? याचं उत्तर आपण इथं शोधूया. खराब झालेले अन्न खाण्याचे आपण का टाळतो? त्याचं उत्तर या ठिकाणी पहा. इथं पहा. सूक्ष्मजीव अन्नात वाढू लागले की अन्न खराब होते. असे अन्न खाल्ल्याने पोटदुखी, जुलाब, उलट्या होऊ शकतात. अशा अन्नाचे पोषणमूल्य कमी झालेले असते. काही वेळेला प्रकृतीला धोका होऊ शकतो. 4 आचं उत्तर आहे. तर अशा पद्धतीने टिकमार करा. तिथे 4 आ असं लिहा. ओके. चला प्रश्न क्रमांक 4 मधील ई प्रश्न आपण पाहूयात. इथं आहे पहा. ई. फळांचे मुरांबे का केले जातात? तर पहा, विविध ऋतुमानानुसार विविध ऋतूमध्ये विशिष्ट असे फळे येत असतात. मग त्याची मुरांबे का करून ठेवतात ते पहा. पाठाच्या सुरुवातीला त्याचं उत्तर आहे. बघा, वेगवेगळ्या ऋतूत वेगवेगळी फळे आणि भाज्या भरपूर प्रमाणात मिळतात. त्यांचा नैसर्गिक हंगामात त्यांचा स्वादही उत्तम असतो. मोठ्या प्रमाणावर आलेली फळे व भाज्या वाया जाऊ नयेत, वर्षभर त्यांचा आस्वाद घेता यावा यासाठी आपण तो टिकवण्याचा प्रयत्न करतो. इथं लिहून लिहायचं. म्हणून फळांचे मुरंबे केले जातात. म्हणून फळांचे मुरंबे केले जातात. ओके. फळांचा मुरंबा केला जातो. ओके. चला ई दीर्घ ई बघूया. प्रश्न क्रमांक 4 दीर्घ ई हा प्रश्न आपण वाचूया. परिरक्षकांचा वापर कशासाठी करतात? याचं उत्तर इथं आहे पहा. परिरक्षकाचा वापर कशासाठी करतात? इथं लोणचे, मुरांबे टिकवण्यासाठी त्यात काही विशिष्ट पदार्थ घालतात. त्यामुळे हे पदार्थ वर्षभर टिकतात. अशा पदार्थांना परिरक्षक असे म्हणतात. तर ते पदार्थ वर्षभर टिकण्यासाठी परिरक्षके वापरतात. ओके. चला पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 4 शेवटचा प्रश्न आहे. मसाल्याचे विविध पदार्थ कोणते आणि वनस्पतीचा कोणता भाग वापरतात किंवा कोणता भाग आहेत? तर मसाल्याचे विविध पदार्थ पहा. तुम्ही तमालपत्र वापरता म्हणून मसाल्याचा पदार्थ तमालपत्र हे वनस्पतीच्या पानाचा भाग आहे म्हणून पान लिहा. त्याच पद्धतीने धणे आणि मिरीसुद्धा तुम्ही पाहिली असेल. काळी मिरी म्हणतो आपण त्याला. धणे, मिरी म्हणजेच ह्या त्या झाडांच्या बिया असतात. बीज असतात, बिया असतात. त्याचप्रमाणे तुम्ही लवंगसुद्धा पाहिलं असेल. लवंग हे फुलाचे देठ आहे. फुलाचे देठ. तर असे विविध मसाल्याचे पदार्थ आहेत.
वनस्पतीच्या वेगवेगळ्या भागाचा उपयोग करून तयार केलेली असतात. तर अशा पद्धतीने आपण इथं इयत्ता 5वी चा पाठ 13व्याचा स्वाध्याय पाहिलेला आहे. व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका, उत्तराला टिकमार्क करून घ्या आणि हा स्वाध्याय पूर्ण करा. अशाच पद्धतीने 5वी, 6वी, 7वी तीनही वर्गाचा स्वाध्याय तुम्हाला या चॅनलवर उपलब्ध होईल. तुम्हाला जर हा स्वाध्याय आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. थँक्यू.